श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय सद्गुरु समर्था, अनाथनाथा कृपावंता, मुमुक्षु शरणागत होता, जन्मवार्ता तया नाही. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 12वा अध्याय ऐकूया. 5 पर्वे यांचा प्रश्न लक्ष्मीने केलासे आपण, तया माझी सांगितले दोन, पुढे अवधान देईजे. लक्ष्मीनी भगवंताला 5 पर्वांचा महिमा विचारला. त्यापैकी व्यतिपात आणि वैधृती याचा महिमा, या पर्वकालावर काय पुण्य करावं, कोणतं कर्म करावं याविषयी आपण 11व्या अध्यायामध्ये माहिती मिळवली. भगवान म्हणतात, हे लक्ष्मी, असंख्य व्यतिपात केले दान, कोटी तीर्थी केले भ्रमण, किंवा पंचगव्यादी प्रायश्चित्ते जान, व्यतिपात स्नान गंगोदका. अनेक व्यतिपातांवर केलेले दान, कोटी तीर्थांमध्ये केलेलं भ्रमण, पंचगव्यादी प्रायश्चित्त घेऊन जे पुण्य प्राप्त होतं ते एका विशेष पर्वावरती प्राप्त होतं. तो पर्वकाल म्हणजे अहो हे पौर्णिमा महिमा, वर्णू न शके चतुर्वक्त्र ब्रह्मा, तेथे बोलावयाची सीमा, बोलता बोले न बोलवे. या सगळ्या पर्वकालांवरची पुण्याई एकीकडे आणि पौर्णिमा महापर्वकालावर केलेलं पुण्य एकीकडे. या पौर्णिमेला काय केल्यावर काय प्राप्त होतं हो, असं लक्ष्मीने विचारलं. भगवंत म्हणतात, पौर्णिमा दिनी प्रातस्नान, जो नर करी आपण, तया ऐसा पुण्यवान, दुजा आन नसेची. पौर्णिमेला सगळ्यात पहिलं व्रत काय करावं तर प्रातस्नान करावं. त्यापुढे किंचित सुवर्ण अथवा काही, दान दीजे ब्राह्मणा ते पाही, विप्र भोजन माध्यान्ह समयी, तया एवढा नाही पुण्यवान. ज्याची ऐपत आहे, ज्याच्याकडे धनाचा संचय आहे, त्यांनी किंचित सुवर्ण अथवा काही, दान दीजे ब्राह्मणा ते पाही, विप्र भोजन माध्यान्ह समयी, त्या एवढा नाही पुण्यवान. ज्याच्याकडे धनाचं बल आहे, आता प्रत्येकाला आपली परिस्थिती काय आहे हे माहिती असतं, कोणी सांगायची गरज नाही. पण या पौर्णिमेवरती, पर्वकालावरती किंचित सुवर्ण यथायोग्य व्यक्तीला दान करावं. किमान भोजन शिधा तरी दान करावा. षड्रस मिष्टान्न पाही, वाढी ब्राह्मणा ते स्वगृही, वरी दक्षिणे सहित वस्त्र तेही, अर्पी भावे आदरे. जर जेव घालणं शक्य असलं तर जेव घालावं, एखादं वस्त्र अर्पण करावं. या अनेक पौर्णिमेंचा विशेष काय काय महिमा आहे तर भगवान सांगतात, वैशाखी कार्तिकी माघी, रौद्री ब्राह्मी च वैष्णवी, विशेष फलदा स्त्रीस्त्र, पिंडदाने क्षयं फलम. वैशाखी, कार्तिकी, माघी, वैशाख पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आणि माघ पौर्णिमा. श्रेष्ठता जाणीजे तिघी, फाल्गुनी चैत्री नवविधी, पौंशी त्रिशुद्धी जाणीजे. या इतुकी या पौर्णिमे ते, वेगळाली असे दैवते, तेही परिसावू तू ते, ऐक निरुते भामिनी. या प्रत्येक पौर्णिमेची वेगवेगळी देवता आहे. या प्रत्येक महिन्यातल्या पौर्णिमेच्या देवतेचा वास त्या दिवशी दिवसभर वातावरणामध्ये सूक्ष्म रूपाने असतो. ज्येष्ठ पौर्णिमे ते पाही, ज्येष्ठ पौर्णिमेमध्ये ब्रह्मदेवाचा वास आहे. आषाढी पौर्णिमेत नारायणाचा वास आहे. म्हणून त्या दिवशी गुरुपौर्णिमा केल्या जाती, व्यास पौर्णिमा साजरी केल्या जाती. गुरूंप्रती आपला स्नेहभाव व्यक्त करण्याचा तो महत्त्वाचा दिवस आहे. नुसता गुरूंप्रती स्नेहभाव म्हणजे हार, फुलं, तुरे असं तर गुरुपौर्णिमेला सगळेजण गुरूंना देतात. पण गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक ज्ञानाचं अनुसरण करून 1 वर्षभर तरी ते अनुसरण केलेलं व्रत पुन्हा एकदा त्यांच्या चरणी अर्पण करून नवीन व्रताची जोपासना त्या दिवशीपासून करायचं, याला विशेष गुरुपौर्णिमा असं म्हणतात. त्या दिवशी
भगवान नारायणाचं वास्तव्य असतं. माघ मासी पौर्णिमेमध्ये माधव देवता, फाल्गुन पौर्णिमेत रुद्रदेवता, चैत्र पौर्णिमेत अनंत देवता, वैशाख पौर्णिमेत पितृदेवता, मार्गशीर्ष पौर्णिमेत यक्ष किन्नर देवता आणि पौष पौर्णिमेमध्ये देवी भगवती भवानी देवता, अशा प्रत्येक पौर्णिमेमध्ये वेगवेगळ्या देवतांचं वास्तव्य असतं. ऐशी या पर्वकाळी जाणं, अशा पर्वकाळावरती प्रतिमासी की जे पिंडदान, तेने समग्र देवता तुष्टमान, आशीर्वचन पै देती, स्नानविधी दान पुण्य, जे आचरती भावे जाण, तयाचे ऋण जाय निरसून, नसे अनुमान यदर्थी. या महापौर्णिमेच्या महापर्व कालावरती जो कुणी, प्रत्येक महिन्यात येणारी पौर्णिमा आहे, अधिक महिन्यातल्या पौर्णिमेचं तर महत्त्व आहेच, पण या प्रत्येक महिन्यातल्या पौर्णिमेमध्ये ज्याला शक्य आहे तो पितृतर्पण, दानपुण्य, स्नानविधी करतो, त्याच्यावरचं ऋण हळूहळू कमी होतं असं भगवान म्हणतात. त्यातल्या त्यात मलमासाचे ठाई जाण, येत असे तिथी पर्वलक्षण, तरी का करावे अनुमान, बहुत धन लागेना, अल्पवेचे पुण्य विशेष. मंडळी, काम थोडं असतं पण फायदा फार मोठा असतो, तो करता आला पाहिजे. मग तेथे खर्च करिता भलतैसा, व्यर्थ वेची तसे वयसा. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आपण कितीतरी वेळ आणि कितीतरी पैसा खर्च करतो, पण पुण्यकर्म करता केलेला खर्च हा निश्चितच फलदायी ठरतो. थोडासा स्वार्थ बाजूला ठेवून परमार्थ करण्याचा विचार मनामध्ये जोपासला तर नक्कीच या गोष्टी होऊ शकतात. लेखक म्हणतात, विट न मानावा बोलण्याचा, हे आम्ही बोलतोय त्याचा राग मात्र मानू नका बरं. पुढे मागुता नरदेह करिसा, पुन्हा आपल्याला नरदेह भेटेल याची शाश्वती नाही. समर्थही म्हणतात, बाबा मडके अवचिता फुटले, फुटले ते फुटून गेले. एकदा मडकं फुटलं तर पुन्हा मात्र ते जोडता येत नाही. एक गृहस्थ घरी येताना, उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले, माठ विकत घेऊन आले. घरी येताना कुठेतरी त्या टिचला. घरी आल्यावरती बायकोनी पाणी भरून पाहिलं, नेमकी धार लागली. बायकोनी पाहिलं, आत्ताच्या आत्ता परत करायला चला. आली, त्याची पत्नी त्याच्याबरोबर आली. दोघं जण त्या कुंभाराला भांडायला लागले की बाबा तू फुटकाच माठ दिला. त्यांनी पाहिलं, नाही काकू. इनी बघितलं, मला माहिती नाही, तो जोडून दे. यांनी पाहिलं, काकू तो जोडणं शक्य नाही. इनी पाहिलं, मी तुला दुप्पट पैसे देते. त्यांनी पाहिलं, शक्य नाही. तिने पाहिलं, मी चौपट पैसे देते पण मला माठ जोडून दे. त्यांनी पाहिलं, काकू माझ्याकडनं दुसरा माठ फुकट घेऊन जा, पण हात जोडून देऊ शकत नाही का? कारण एकदा मडकं फुटलं, समर्थ म्हणतात, मडके अवचिता फुटले, फुटले ते फुटून गेले. एकदा नरदेह निघून गेला, तो पुन्हा कितीही तुम्ही म्हणले तर परत मिळणार नाही. बरं, परत मिळणार नाही तर नाही, आता सुद्धा त्याची शाश्वती किती आहे? क्षणैक संगरती सुखाचा, नये कामाचा बापांनो. क्षणभंगूर जीवन आहे. केव्हा को विश्वासा पुन्हा श्वासा. काय विश्वास आहे पुन्हा आपला श्वास पुन्हा घेता येईल? नाही मंडळी. म्हणून होता होईल तेवढं, समर्थ म्हणतात, उपासनेला दृढ चालवावे. उपासना करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त जीवनामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांच्या प्राप्तीचा विचार करा. असो, पौर्णिमेच्या महापर्वकालावर हे जे कोणी करतो, निश्चित यावत जीवनम मर्त्यलोके, या मर्त्यलोकावर जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत या सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. तर आपला तर उद्धार होऊ शकतो, पण या पौर्णिमेच्या पर्वकालावर केलेल्या दानपुण्यामुळे भगवान म्हणतात की आपुला जन्म सार्थक करुण, की जे पूर्वजांचे उद्धरण, ये विषयीचे कथन, स्वये जनार्दन वदत असे. आपला तर उद्धार होतो पण पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. म्हणून या पर्वकालावरती यथाशक्ती स्नान, संध्या, देवतार्चन, महाहवन, तिलतर्पण, ब्राह्मण भोजन यथाशक्ती केलंच पाहिजे. श्राद्ध शक्य झालं तर श्राद्ध केलं पाहिजे. तेणे पितृगण संतोषत, आशीर्वाद देत कुळाते. असंच जसं पौर्णिमेला सांगितलंय तसं आईसे प्रत्यही अमावस्येसी, आचरावे निश्चयेसी.
तये दिनी पितृलोकासी पितरासी संतोष पितरान प्रीत्यर्थ अमावस्या तये दिनी पितरान लागून पितृलोकी करिता सन्मान देऊनी मिष्टान्न भोजन तेने पितृगण आनंदती. ज्याला ज्याला शक्य त्यांनी अमावस्येला पितरांप्रीत्यर्थ दानधर्म करणे अतिशय पुण्यकारक सांगितलेलं आहे. जेणेकरून आपल्या पितरांचा उद्धार होतो. त्या दिवशी शक्य होईल त्यांना आपण अन्नदान करावं. मग संतोषोनी देती आशीर्वचन. या आपल्या पितरांप्रीत्यर्थ आपण केलेल्या कर्मानी पितृलोकी त्यांचा सन्मान केला जातो. पितृलोकातून आपले पितृ आपल्याला आशीर्वाद देतात. त्याचा परिणाम मग संतोषोनी देती आशीर्वचन तेने वंश वृद्धी होतसे जाण. जया ते वाटे व्हावे कल्याण पावे सदन वैकुंठी. तेने अवश्य करावे पिंडदान न केलिया अपाय दारुण आणि मोक्ष रूप कल्याण सावधान परिसावे. एक मासवरी उपोषण पितरा ते होतसे दान मग तया ते करावे लागे वायुभक्षण तव ते कोपोणी शापिती. आपल्या पितरार्थ पिंडदान केल्याच गेलं पाहिजे. प्रतिमासिक केलं पाहिजे, नाही तरी किमान वर्षातनं एकदा तरी आपल्या घरी पिंड प्रदान झालं पाहिजे. मंडळी, हाही सखोल विषय आहे, पण चालता चालता 2 शब्द सांगतो. बरेच जण म्हणतात की आता पित्र काय गेलेले वापस खायला येतात का? श्रद्धा फार महत्त्वाची. आपल्याकडे श्राद्धाची व्याख्याच श्रद्धेपासून झालेली आहे. मंडळी, आपल्यासमोर आपल्या पितरांचा ठेवलेला फोटो, आपण त्याच्यासमोर नतमस्तक होतो. आता बघा ना, साधा रस्त्यामध्ये कोणत्याही सन्माननीय व्यक्तीचा पुतळा लावलेला असतो. आता त्याच्या गळ्यात हार घातला तर तो काही त्यापर्यंत जातो का? नाही. पण आपण केलेली व्यक्त ही कृतज्ञता, ही भावना, कृतज्ञता फार महत्त्वाची. ती व्यक्त करण्यासाठी हे केलंच पाहिजे. आणि नक्कीच शास्त्रामध्ये सांगितलंय, हजारो वर्षांपासून ऋषी मुनींनी हे सांगितलंय. आपले अनेक पूर्वज हे करत आलेत, तर ते नक्कीच आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आपला त्याच्यावरती विश्वास असणं फार महत्त्वाचं आहे. धन्य धन्य ते पितृभक्त अमान्य न करीती वचना ते सदा सर्वदा पुरविती हेत मागितल्या पदार्था देताती. खरं सांगू का, ते लोक धन्य आहेत. गेलेल्या लोकांबद्दल श्राद्ध करतात ते तर आहेच आहे, पण जिवंत असतानाही आईवडिलांचा सन्मान करतात. मेलिया करती गया वर्जन प्रतिमासे अमावस्येसी जाण ब्राह्मण भोजन श्रद्धायुक्त. जिवंत असतानाही आणि गेल्यावरही या दोन्हीही वेळा आपल्या पितरांचा सन्मान करणाऱ्यांना निश्चितच सुफळतयाचा संसार सदा तुष्टमान श्रीधर आशीर्वाद देती अमर हो कल्याण म्हणोनी. ज्याला आपण केलेल्या सत्कर्माचा, आपण जीवनात कमवलेल्या पैशाचा, आपल्या संततीच्या आणि सगळ्या आपण जे काही कर्म करतो या सगळ्यांचा आनंद घ्यायचा असेल तर त्यांनी निश्चित पितरांची सेवा केलीच पाहिजे. मग ते पुत्र होती तरुण पितया ते आले वृद्धपण. जसं आपण करू तसं निश्चितच आपल्याला कधीतरी भोगावं लागेल. म्हणून एकची पुत्र भला, एक पुत्र असला तरी चालेल, पण जेने कुळाचा उद्धार केला एही परत्र साधनी भला वंश उद्धार केला असे. 100 पुत्र गांधारीचे झाले, पण शतमूर्ख गांधारीचे पोटी शतमूर्ख. ऐसेही पुत्र असती नको देवा ऐशियाची संगती. जिता नाही नाही गती मेलिया सद्गती खेवी होय. जे जिवंतपणे आई वडिलांना नीट सांभाळू शकत नाही ते मेल्यावर तरी काय सद्गती देतील. असं न होता कामा आपण जास्तीत जास्त सांगितलेल्या जे काही धर्मकार्य आहे ते अल्पशा रीतीने का होईना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऐसेही परवे 2 पाही पौर्णिमा अमावस्या तेही तुम्हा निवेदिले सर्वही शेषशाही वदला असे. जे नर ऐकोनी नाचरती कळाल्यावरही किंचित का होईना आचरण केलं पाहिजे. पुराण श्रवणीन वैसती तयाची न चुके यम याती पुनरावृत्ती चुकेना. पितरा ते न करिता तोष तयाची संतती होय नाश. या लागी श्लोक आधार विशेष श्रवण की जे आदरे. अहो शास्त्रवचने पुढ्या करता या लागी श्रोते जन हो मलमासा ते पहा हो.
अगत्य व्रता ते आचरा हो, कराला हो परमार्थाचा. एवढ्याकरता काहीतरी जीवनामध्ये सत्कर्म करा, जन्मा आली याचे एक, काही करा रे सार्थक. हा नरदेह परम सांग, येथे धरावा सत्संग. हा नरदेह फार पुण्यईनी मिळतो, निथे सत्संगाचा लाभ करून घ्या. सत्संगाविण साधना धर्म, हातानं लगे सर्वथा. चांगली संगती, चांगलं श्रवण आणि चांगलं कर्म केल्याशिवाय जीवनाचं चांगलं होणे नाही. मग ज्याला जीवन चांगलं करून घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच आपल्या जीवनामध्ये मागच्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे व्यतिपात वैधृती, या अध्यायात सांगितल्याप्रमाणे अमावस्या पौर्णिमेला जे जे शक्य होईल तो परमार्थ, आणि या सगळ्यांमध्ये नामस्मरण केव्हाही श्रेष्ठ आहे. नाही बाकी काही जमलं तरी भगवंताचं अखंड नाम घेत राहणं हेही कृपेच्या पात्रच आहे. स्वस्ती श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित 12ोऽध्याय गोढा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. तत्सत्कृष्णार्पणमस्तु.